MG महाविद्या मंदिर, LVH कॉलेज आणि अर्थात आपल्या सायकोलॉजी डिपार्टमेंटच्या हेड आदरणीय डॉक्टर भारद्वाज मॅडम, तसंच ह्या सेटनेटच्या एकंदर नियोजनाचं आणि आपल्या सगळ्यांसाठी जे इतकी सगळी मेहनत आयोजन वगैरे करत आहेत आणि ज्यांनी आता परिचय करून दिला ते आदरणीय डॉक्टर योगेश वानखडे सर. मी यांच्याप्रती एक सुरुवातीलाच अशी कृतज्ञता व्यक्त करतो. आय एक्सप्रेस माय डीप सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स दीज respected people for giving me this opportunity, because many people have a dream, aspiration, even a willingness to qualify their SETNET exam. So SETNET ची आउटलाईन काय आहे किंवा कशासाठी, आय एम शुअर हे आधीचे जे सगळे रिस्पेक्टेड असे स्पीकर्स आतापर्यंत हे झालेले आहेत की ज्यांनी तुम्हाला सगळ्यांना गाईड केला आहे. सो तो सगळा भाग हा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला असेल. मी पुन्हा त्या सगळ्याची आउटलाईन किंवा आढावा वगैरे न घेता लगेच आपल्या मूळ विषयाला सुरुवात करतो. ॲबनॉर्मल सायकोलॉजी अँड मेंटल डिसऑर्डर सब सेक्शन और सब युनिट इट इज देअर इन आवर सिलेबस. सेटला पण आहे, इव्हन नेटला पण हाच भाग आहे. आणि आपल्यापैकी अनेकांचं ऑलरेडी वी हॅव स्टडीड इन SY फॉर ॲबनॉर्मल सायकोलॉजी आणि MA ला जे अनेकांचं तसं क्लिनिकल सायकोलॉजी असतं, सो तेव्हा सुद्धा हा भाग हा होतोच. एक्सेप्शनल म्हणजे लास्ट इयर, कारण तेव्हा MCQ पॅटर्न मधून एक्झाम ही झालेली आहे किंवा नाऊ इट हॅज बीन स्टार्टेड. सो काही जणांना ती आयडिया आहे, बट स्टील सम द अदर वे वी हॅव दॅट काइंड ऑफ माइंडसेट की आपण 10th 12th आपलं BA MA चे पेपर कसे की एक क्वेश्चन असतो, IMP आपण रेफर करतो, आपण त्याचा आन्सर असं स्टडी करतो आणि मग नंतर ते 2 पेज 3 पेज वगैरे आन्सर आपण अगदी व्यवस्थित मग तिथे लिहित जातो आणि मग आपल्याला समाव काहीतरी मग 10 पैकी 5 6 7 8 वगैरे काहीतरी हे मिळतातच. बट इन नेट सेट बिकॉज इट इज MCQ अँड इव्हन कट ऑफ अँड ऑल, सो तो जो काही एकूण सगळा पार्ट आहे, द रिक्वायर्ड वन स्पेसिफिक आन्सर अँड फॉर दॅट अ बेसिक कोर फंडामेंटल आस्पेक्ट इज तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे किती आहे. तुम्ही रट्टा मारून पास होतायत हा भाग वेगळा जर तसं होत असेल तर, पण स्पेशली जेव्हा शिकवण्याचा भाग येतो मग तेव्हा काय आणि कसं, आणि मग तिथे जो आपला युनिटचा पार्ट आहे जे आज आपण एकूण डिस्कस करणार आहोत, सो दॅट इज कन्सेप्ट सायकोपॅथॉलॉजीची नेमकी काय आहे, MSc मेंटल स्टेटस एक्झामिनेशन, इव्हन क्लासिफिकेशन इधर बेस्ड ऑन DSM ICD. अनेक स्टुडंटचं असंही असतं की आता DSM-5 आलेला आहे, ऑलमोस्ट आता 10 वर्ष जवळजवळ होत आली, कारण की 2013 मध्ये DSM-5 हे आलेलं आहे. मग आम्ही DSM 1 2 3 4 चा का बरं स्टडी करायचा. सेटनेट पीपल आर क्वाइट स्मार्ट, दोज हू हॅव फ्रेम द सिलेबस, बिकॉज दे हॅव गिवन अ व्हेरी वेग पॉइंट दॅट इज क्लासिफिकेशन. And another thing is, as of now, you are going to study in detail abnormal psychology, either for SY or even for MA Part 2. It is expected, it is assumed की तुम्हाला DSM ची हिस्ट्री माहिती आहे. त्याच्यामुळे जरी DSM चं 5th व्हर्जन 2013 मध्ये आलेलं आहे, तरी सुद्धा 2016, 17, 19 च्या नेटसेटच्या पेपरमध्ये they specifically have asked some questions which are based on DSM 3rd and 4th version. जी मल्टी एक्सेल सिस्टीम आता नाहीये पण आधी मात्र ती होती, म्हणून आपल्याला तो भाग सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. अँड इव्हन कॉजेस आपण ज्याला टेक्निकल टर्म्स मध्ये इटिओलॉजी म्हणू तसं. मग आणखीन काय काय आहे. सो जेव्हा आपण सेटनेटचं प्रिपरेशन करतो किंवा सेटनेटच्या अँगलनी सिलेबस किंवा कन्सेप्च्युअली तो भाग तर आपण पॅरलली हे डिस्कस करणार आहोत, पण ऍक्च्युअल क्वेश्चन्स कसे येतात ह्याचा अंदाज जर आपल्याला आला तर आपल्याला स्टडी करायला एक आणखीन डायरेक्शन पण मिळते तिथे. सो एकीकडे क्वेश्चन्स पण आहेत आणि एकीकडे काही आपण मग तसं डिस्कशन पण करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आता हा नेट मधलाच क्वेश्चन पेपर आहे. इट वॉज इन
2013 and 14 दोन्ही वेळेस सम ऑफ द अदर वे हाच क्वेश्चन हा त्यांनी फ्रेम केलेला आहे. अ सायकोटिक पर्सन वुड probably score the highest on which MMPI-2 scale? Depression, hysteria, schizophrenia, and option D is mania. मग आता प्रिपरेशन करताना हे क्वेश्चन पेपरचा स्टडी जेव्हा आपण करतो तेव्हा फक्त एक आन्सर की सोबत घेतली आणि लगेच की हा प्रश्न आहे, एक्झाम्पल ऑप्शन सी करेक्ट आहे, मग सी रीड करायचं, अंडरलाईन करायचं आणि पुढचा क्वेश्चन नाही. अशा पद्धतीनं जर अभ्यास झाला तर तो अगदी लिमिटेड होतो, अगदीच होत नाही असं नाही. मग कसा अभ्यास करायचा? एक्झाम्पल इथे काय विचारलंय, सायकोटिक. खरंच आपल्याला सायकोटिक डिसऑर्डर ही कन्सेप्ट माहिती आहे का? ॲबनॉर्मल सायकोलॉजी किंवा सायकोलॉजिकल असे जे काही डिसऑर्डर्स आहे त्यांचं जे ब्रॉड क्लासिफिकेशन होतं ढोबळमानानं ते 2 गटांमध्ये होतं. एक म्हणजे सायकोटिक डिसऑर्डर्स अँड अनदर वन इज न्यूरोटिक डिसऑर्डर. न्यूरोटिक म्हणजे कोणते? न्यूरोटिक म्हणजे असे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स की जे पूर्णपणे बरे होतात. दे आर क्युरेबल सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ह्या डिसऑर्डर्स मधल्या लोकांना काही प्रमाणात साधारण जाणीव असते की हो आपलं काहीतरी बिनसलं आहे, समथिंग इज रॉंग विथ अस. दे डू हॅव दॅट काइंड ऑफ इन्साइट. अर्थातच मग तिथे रिस्पॉन्स किंवा रिकव्हरी रेट आपण ज्याला म्हणू किंवा थेरपी मधली इन्व्हॉल्वमेंट सुद्धा त्यांची ही तुलनेने जास्त चांगली असते. बट सायकोटिक डिसऑर्डर, this particular group, it is like for that particular psychological disorders which are not curable at all. मेडिकेशन्स किंवा काउन्सिलिंग मुळे त्यांची जी सिव्हिअरिटी आहे ती आटोक्यात आणू शकतो, पण असे मानसिक आजार की जे कधीही बरे न होणारे मानसिक आजार ते सायकोटिकच्या कॅटेगरीत येतात. मग आता अर्थात जर आपल्याला ही कन्सेप्ट माहिती असेल हे डिडक्शन करायला सोपं जातं. म्हणजे केबीसी मध्ये सुद्धा कसं असतं की एक प्रश्न मग 4 ऑप्शन्स आणि मग ते समोरची व्यक्ती म्हणते की आम्हाला हे माहिती आहे म्हणून मग ए आणि बी ऑप्शन तर नक्कीच नसेल, ते डिडक्ट होतात मग तिथे 4 वरून मग 2 ऑप्शन्स वरती. मग सायकोटिक पर्सन जर म्हटलंय डिप्रेशन, हे सायकोटिक मध्ये नाही येणार. डिप्रेशन बरा होणारा मानसिक आजार आहे. ऑप्शन ए हा बाजूला झाला. आता उरले ऑप्शन 3, डिप्रेशनचीच एक दुसरी बाजू ज्याला मूड डिसऑर्डर आपण म्हणू. मग जसं आपण ML आपण शिकतो की बायपोलर 1 डिसऑर्डर किंवा बायपोलर 2 डिसऑर्डर आणि आणखीन असे वेगवेगळे रेंजेस. राईट, आन्सर सी करेक्ट. सो स्किझोफ्रेनिया. आता आणखीन दुसरं असं म्हणजे हे जे काही आता आपण डिस्कस करतोय अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं सिस्टमॅटिकली जर आपण नोट्स काढल्या ना ती कन्सेप्ट आपली नक्की क्लिअर होते. सायकोटिक डिसऑर्डर मीन्स व्हॉट. सेकंड पार्ट इज MMPI-2, मिनिसोटा मल्टीफिजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी. फर्स्ट वर्जन इट वॉज डेव्हलप अराउंड 1942. मग त्याचे ऑथर्स पण आपल्याला माहिती पाहिजे, हॅथवे अँड मॅकिंगले. मग 10 स्केल्स कोणत्या कोणत्या ज्या अगदी मेन आहेत त्या. आता पुन्हा असे पण काही क्वेश्चन्स असतात की एकाच पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये 2 युनिट्स ते कव्हर करतात, म्हणजे टेस्टिंग आणि ॲबनॉर्मल सायकोलॉजी असं त्यांनी कंबाईन केलं थोडक्यात, किंवा डायग्नोस्टिकचा पार्ट झाला पुन्हा. मग त्या 10 स्केल्स आपल्याला माहिती पाहिजे आणि म्हणून सायकोटिक असल्यामुळे ऑप्शन सी इट इज करेक्ट. म्हणजे एकच प्रश्न आपण बघितला आता, थोडे 5 मिनिटं गेले नक्की, पण कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाली. MMPI-2 काय आहे, ऑथर कोण आहे, स्किल्स किती आहेत, काय त्याचं प्लस मायनस ब्रेन ट्रेन वगैरे वगैरे सगळं. सायकोटिकच्या सोबत आपण न्यूरोटिक बद्दल डिस्कस केलं आणि 4 ऑप्शन्सच्या थोडक्यात नोट्स पण काढल्या. तसाच भाग दुसरा, अ पर्सन हु इज अदरवाइज लिमिटेड इन मेंटल अबिलिटी has amazing specific skills. This is because of option A, academic underachievement, B, practical intelligence, C, academic overachievement, or is it D, सावा syndrome. सावंत जे आपण म्हणतो तो T सायलेंट आहे, सावा syndrome. The correct answer is D, सावा syndrome.
अबनॉर्मल सायकोलॉजीमध्ये वेगवेगळे सिंड्रोम्स आहेत. 21 नंबरच्या पेअर जे आपल्या क्रोमोझोमचा पेअर आहे त्याच्यात जर गडबड असेल तर कुठला सिंड्रोम तिथे असतो? ऑफकोर्स डाऊन सिंड्रोमची मग ती केस असते. मग सिंड्रोम वरून लगेच ते असोसिएशन आपलं झालं किंवा लिंकअप. सिंड्रोम रिलेटेड आणखीन कोणत्या कोणत्या? ॲस्पर्जन सिंड्रोम, वेगवेगळे सिंड्रोम्स आहेत. सावा सिंड्रोम, द कन्सेप्ट इथे जसं मेन्शन केलंय तसं, लिमिटेड इन मेंटल अबिलिटी. सो दीज चिल्ड्रन or these people, in a way they are slow learner. They are not average nor MR, but they are very very slow learner. पण अशी पण काही मुलं असतात की बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते एकदम स्लो असतील, पण एक कुठली तरी गोष्ट अशी असते की जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असते. एका MR स्कूलमध्ये एक मुलगा असा की त्याचा IQ आता जसं म्हटलं की अगदी ऑन द वर्ज असा. सो तो मुलगा जेव्हा टेस्टिंगसाठी आला होता तेव्हा त्यांनी हे ऍक्च्युअली असं तिथे डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे ज्याला आपण करून दाखवणं म्हणू की 2 ते 30 हे सगळे पाढे तो उलटे सहज म्हणतो. पाढे उलट म्हणणं अमेझिंग स्पेसिफिक स्किल. ऑटिझम वरती 1988 मध्ये द रेन मॅन नावाचा एक मूवी आलेला आहे, युट्यूब वरती तो आहे. 88 मध्ये त्याला त्या काळी 4 ऑस्कर्स मिळाले. त्याच्यामध्ये तुम्हाला हा सावा सिंड्रोम सहज दिसेल, ऑटिझम आणि सावा सिंड्रोम. सेटनेटचा जेव्हा आपण स्टडी करतो अगदी जरुरी नाहीये की 24 तास मी पुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल इतकंच. वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर एक तेवढी व्हरायटी पण अशी राहते आणि आपल्यालाही फ्रेश असं वाटतं. तर असे काही सायकोलॉजी रिलेटेड मूवीज बघून सुद्धा काही वेळेस आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिक होतात, क्लिअर होतात, लिंक आपल्याला काहीतरी लागते. मग तो सुद्धा एक प्रकारचा अभ्यासच झाला. तिसरा एक आणखीन मार्ग असा की सायकोलॉजीच्या सेटनेटच्या अनुषंगाने अभ्यास करताना फक्त पुस्तकांचाच अभ्यास करायचा असं नाही, तर काही मासिकं असतात, पिरियॉडिकल्स, जर्नल्स आर देअर. आता मनात नावाचं जे पुस्तक आहे ते आपल्या टेक्स्टबुक मध्ये कुठेच असं नाहीये किंवा रेफरन्स सोर्स मध्ये पण नाहीये. रेन मॅन नेम ऑफ द मूवी. सो पण अच्युत गोडबोले यांचं मनात नावाचं जे पुस्तक आहे स्पेसिफिकली त्यांनी त्यांच्या मुलाच्या रेफरन्सने ऑटिझमचा जो काही एकूण चॅप्टर लिहिला आहे त्या ऑटिझमच्या टेक्स्टमध्येच किंवा चॅप्टरमध्येच अगदी सोप्या शब्दात त्यांनी मिरर न्यूरॉन बद्दल एक मेन्शन केलं. आपण एकमेकांकडे बघतो, काहीतरी आपण शिकतो, एखादी व्यक्ती कशी बोलतीये, ती कशी चालतीये किंवा काही अशा स्किल्स असतात, एखादं कौशल्य कसं आहे आपण बघतो. हे सोशल लर्निंग आपल्या सगळ्यांमध्ये आहे, म्हणून आपलं सगळं व्यवस्थित आहे. ऑटिझम मध्ये टेक्निकली स्पीकिंग मिरर न्यूरॉन्सच मिसिंग आहे, अगदी नावातच आहे मिरर. ते बघूच शकत नाही दुसरीकडे किंवा दुसऱ्या लोकांकडे, म्हणून मग त्यांचा आय कॉन्टॅक्ट सुद्धा कमी असतो आणि सोशल लर्निंग कमी असतं. मग लँग्वेज अर्थात मग तिथे डेव्हलप होत नाही आणि आणखीन बाकीचं. द नेम इटसेल्फ स्पीक्स अ लॉट. ऑटो, स्वमग्नता. तर असे काही पॉइंट्स असे म्हणजे असं असतं की जरुरी नाही की सगळ्याच गोष्टी आपल्या त्या रेफरन्स बुक मध्येच कव्हर होतील. कॉजेस बद्दल जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा त्याचा सर्वांगीण अभ्यास होण्यासाठी असं जेव्हा अवांतर वाचन पण पुन्हा त्या विषयाशी संबंधित जेव्हा आपण करू, दॅट विल डेफिनेटली एनहान्स युअर अंडरस्टँडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक. आणि दुसरी आणखीन महत्वाची, थोडंसं लॉंग टर्मचा जर आपण विचार केला, जर आत्ताच तुम्ही हा टाइम या सगळ्या अभ्यासामध्ये, रिगोरस अशा स्टडीमध्ये इन्व्हेस्ट केला, जेव्हा तुम्ही टीचिंग कराल, कारण अर्थात आपण सेटनेट का बरं देतो, तर आपल्याला टीचर व्हायचं आहे म्हणून किंवा आपल्याला PhD करायचं मग त्याचा एंट्रन्स आहे म्हणून, त्या पर्टिक्युलर कन्सेप्ट आपल्या व्यवस्थित क्लिअर होतात. आता तिसरा भाग आपण बघू. अनेकदा मॅच द पेअर सुद्धा एक MCQ मध्ये एक थर्ड असे व्हेरियंट जे आहे क्वेश्चनचं, असर्शन रिझन पण असतं आणि
हा भाग सुद्धा. सो इमोशन अँड नर्व्स ऍक्टिव्हिटी, फिअर, अँगर अँड डिप्रेशन, पॅरासिम्पथेटिक, सिम्पथेटिक, सिम्पथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक, अँड फोर्थ वन इज सायकोसोमॅटिक. आधी जसं म्हटलं ते 2-3 युनिट क्लब करून सुद्धा क्वेश्चन्स फ्रेम करतात. बायोलॉजिकल बेस ऑफ ह्युमन बिहेवियर पण झालं याच्यामध्ये, ॲबनॉर्मल सायकोलॉजी पण झालं, किंवा आधीचा जो सिलेबसचा पॅटर्न होता इमोशन मोटिवेशन वाला पेपर, थोडक्यात एम ए पार्ट 2 चा अगदी कोर, मग त्या रेफरन्सने सुद्धा हा क्वेश्चन झालाच तसा. मग इथे आपल्याला त्या कन्सेप्ट पण माहिती पाहिजे. आणि चौथा रेफरन्स असा कॉजेस, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होण्यामागे टेक्निकल रिझन्स काय काय बरं असतात, एटिओलॉजी काय असते, मग सिम्पथेटिक नर्व्स किंवा सिम्पथेटिक अराउझल म्हणजे काय, पॅरासिम्पथेटिक म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला माहिती पाहिजे. नुसतं इमोशन बेस्ड की असं झालं की आपल्याला ती भीती वाटते आणि मग तसं झालं की आपल्याला वाईट वाटतं, उदास वाटतं, असं नाही. सिंपल हे पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक मधला एक पार्ट असा. हे मुद्दाम तुम्ही आता होमवर्क साठी कन्सिडर करा. एक सिस्टीम अशी आहे की ती सिस्टीम जेव्हा आपल्याला एकदम घाबरायला होतं ना, किंवा जेव्हा आपली धावपळ दगदग असते, तेव्हा एक सिस्टीम काम करते. आणि दुसरी सिस्टीम अशी आहे की जेव्हा सगळी कामं आपण करतो, थकतो, दमतो, छान आपली झोप होते, निवांतपणे आपण रिलॅक्स होतो, एखादं म्युझिक ऐकतो, बरं वाटतं आपल्याला, तेव्हा दुसरी सिस्टीम असते. कोणती सिस्टीम पॅरासिम्पथेटिक आणि कोणती सिस्टीम सिम्पथेटिक वाली, ते तुम्ही होमवर्कसाठी, उद्या पण आपले सेशन असणार आहे, उद्या थेरपीजच्या अँगलनी, तेव्हा आपण पुन्हा हा भाग नक्की डिस्कस करू. पण सेल्फ स्टडी सुद्धा सेटनेटसाठी हा नक्की महत्वाचा आहे. अगेन क्विकली मूव्ह ऑन टू नेक्स्ट. आता बघा डिसऑर्डरचा भाग हा पुन्हा कसा आला, स्ट्रेस. पण स्ट्रेसचे सुद्धा किती वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. स्ट्रेस, डिस्ट्रेस, युस्ट्रेस अँड बी ऑप्शन फ्रस्ट्रेशन. आणि लिस्ट 2 मध्ये काय दिले त्यांनी कॉम्बिनेशन्स मध्ये, एक्सटर्नल इंटरनल ऑब्स्टॅकल्स, इव्हेंट्स लाईक कॉम्पिटिशन. 2 महिन्यांनी एक्झाम आहे, काय करायचं, कसं करायचं, 1 महिन्यावरती एक्झाम आली आहे, काय करायचं, धावपळ दगदग सगळं. ट्रॅजिक सर्कमस्टान्सेस लाईक फ्युनेरल्स, अंत्ययात्रा वगैरे आहे, किंवा कोणाची तरी डेथ वगैरे झाली आहे आणि तो साधारण 13-14 दिवसांचा जो काही एकंदर भाग असतो की त्या फेज मध्ये जाणं. सिच्युएशन दॅट चॅलेंजेस कोपिंग. मग आता स्ट्रेस इट इज अ कोपिंग मेथड. मग आता हे दोन कन्सेप्ट काय झाले, यू स्ट्रेस, डिस्ट्रेस, आपल्याला एकदम अवघड वाटतंय, अडचणीचं वाटतंय, दगदग होतीये, असह्य ताण ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू ते म्हणजे डिस्ट्रेस. ट्रॅजिक सर्कमस्टान्सेस लाईक फ्युनेरल्स. फ्रस्ट्रेट कधी होतो, काही अडचणी दिसत आहेत आपल्याला, तेव्हा जे आपण फेस करतो दॅट इज फ्रस्ट्रेशन, एक्सटर्नल इंटरनल ऑब्स्टॅकल्स. की मला त्या गावाला जायचं आहे पण मध्ये ट्रॅफिक जाम लागलेला आहे आणि मी जिथे 3 तासात पोहोचणार होतो आता मला 5 तास लागतात, अजून ट्रॅफिक जाम झालं तर 6 तास लागतात, अजून झालं तर 6.5 तास. ती जी माझी अस्वस्थता आहे ते म्हणजे फ्रस्ट्रेशन, म्हणून मग ऑब्स्टॅकल्स. अशा पद्धतीनं हे मॅच द पेअर्स. म्हणून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं हे अत्यंत आवश्यक. आता तिसरा भाग पुन्हा लर्निंगचं वेगळं युनिट आहेच ऑलरेडी, पुन्हा त्यांनी ते ॲबनॉर्मलशी कसं कंबाईन केलेलं आहे. लर्निंग ऑफ फिअर्स इट इज बेस्ट एक्सप्लेन बाय, सी दे टेस्ट आर अंडरस्टँडिंग, ऑपरेंट कंडिशनिंग, इधर क्लासिकल, ऑब्झर्वेशनल और लॅटेंट. सो कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी की यातला करेक्ट आन्सर काय आहे? एखाद्या गोष्टीची भीती आपल्याला नेमक्या कोणत्या लर्निंगमुळे किंवा कोणत्या कंडिशनिंगमुळे वाटते? एनीवन कॅन आन्सर ऑर इवन दे कॅन मेसेज इन चॅट बॉक्स. सर मे बी क्लासिकल कंडिशनिंग. ओके, मे बी का बरं? सर क्लासिकल कंडिशनिंग. येस, करेक्ट करेक्ट. येस, क्लासिकल कंडिशनिंग. हो हो, राईट.
येस, क्लासिकल कंडिशनिंग, इट इज करेक्ट. भीती कशी वाटते, काहीतरी जेव्हा त्याच गोष्टी परत 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 होतात, सो देन वी स्टार्ट गेटिंग फिअर्ड और स्केअर्ड विथ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. क्लासिकल कंडिशनिंग. मग इथेच पुन्हा आपण बाकीच्या 4 ऑप्शन्स वरचे सुद्धा नोट्स काढायचे. ऑपरेंट कंडिशनिंग कोणाचं आहे, मग काय कन्सेप्ट आहे, मग त्यातले सब फॅक्टर्स कोणते कोणते, किंवा क्लासिकल कंडिशनिंग आणि फिअर, इव्हन पावलॉव झालं, आणि मग ते कंडिशन, स्टिम्युलस, अनकंडिशन वगैरे वगैरे. समटाइम्स दे मे आस्क इन मॅच द पेअर, लिस्ट 1 मध्ये काय असेल, लिस्ट 1 मध्ये टेक्निकल नावं असतील. हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय रे बापरे, हे तर काही माहितीच नाही, आम्ही तर कॉलेजमध्ये फक्त फिअर शिकलो होतो. सेटनेट मध्ये सेल्फ स्टडी हा फार महत्वाचा आहे. अॅनिमल्सची जी भीती असते त्याला नेमकं काय म्हणतात, उंच जागेची काही जणांना भीती असते, त्याला टेक्निकल नाव काय आहे. ह्याच्या नोट्स जर आपण काढल्या तर सहजपणे लिस्ट 2 मध्ये जे काही सिक्वेन्स दिला असेल ते त्यांनी, मग त्या पद्धतीनं आपल्याला सहजपणे ती उत्तरं ही देता येतात. जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर. मग हे आपल्याला डिफरन्शिएट करता येत आहे का, की फिअर म्हणजे काय, अँझायटी म्हणजे काय, आणि जनरलाइज अँझायटी म्हणजे काय. कारण काही वेळेस स्टेटमेंट फॉर्म मध्ये सुद्धा ते असे प्रश्न हे विचारतात. अगोराफोबिया, फक्त फोबिया माहिती होतं, अगोराफोबिया म्हणजे काय, मग टेक्निकल नाव. आता हा एक भाग आहे, मग आपण पुन्हा सेकंड सेक्शन मध्ये आपल्या पुढच्या गोष्टी बघू. वॅक्सी फ्लेक्झिबिलिटी, रॅपिड स्पीच अँड फ्लाइट ऑफ आयडियाज, एक्सेसिव्ह फिअर ऑफ क्राउडेड प्लेसेस, इझी टू अंडरस्टँड, की आर चा करेक्ट आन्सर आहे ए, अगोराफोबिया. कॅटाप्लेक्सी. क्यूचा आन्सर रॅपिड स्पीच अँड फ्लाइट ऑफ आयडियाज, बरोबर 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 बोलणं, अर्थात हे मॅनिया आहे. डिप्रेशनचं हे दुसरं टोक झालं, मॅनिया. कॅटाटोनिक म्हणून स्किझोफ्रेनिया मधलाच एक वेगळा प्रकार आहे. कॅटाटोनिक वरून कॅटाटोनिया किंवा कॅटाप्लेक्सी ते झालं स्किझोफ्रेनिया. आणि वॅक्सी फ्लेक्झिबिलिटी हे नार्कोलेप्सी. आता नार्कोलेप्सी ही कन्सेप्ट स्लीप डिसऑर्डरच्या रेफरन्सने आहे. मग स्लीप रिलेटेड सगळ्या नोट्स आपण काढणं एक्सपेक्टेड आहे. स्लीप म्हणजे काय, स्लीप सायकल काय आहे, NREM, REM स्लीप, एकेका स्टेजचं एकूण ड्युरेशन किती असतं, 60 मिनिट की 90 मिनिट, 100 मिनिट्स की काही आणखीन वेगळं. मग 4 प्रकारच्या वेव्ह आल्या तिथे, अल्फा, बीटा, डेल्टा, थेटा, फंक्शनिंग आले त्यांचे. स्लीप डिसऑर्डर्स बद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. परत आता बघा 2-3 एरियाज त्यांनी कसे हे कंबाईन केले. असर्शन रिझन, हे अनेक स्टुडंट्सला कन्फ्युजिंग, ट्रिकी, डायसी वाटतं की नेमकं काय आणि कसं इथे उत्तर द्यावं. लो लेवल्स ऑफ सेरोटोनिन इट रिलीज आर असोसिएटेड विथ अग्रेशन अँड अदर फॉर्म्स ऑफ अँटी सोशल बिहेवियर. लगेच आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, ते क्लस्टर बी मधलं आहे. इतर 4 कोणते आले, इतर 2, 3, 10, एकूण 10 आहेत. मग त्यातलं हे कोणत्या नंबरचं आहे, मग काय रिझन आहे. DSM मधले कोर क्रायटेरियाज काय आहे अँटी सोशलचे, सो लॅक ऑफ रिमॉर्स अँड गिल्ट. लगेच अँटी सोशलच्या नोट्स आपल्या समोर तयार झाल्या. सेरोटोनर्जिक न्यूरॉन्स प्ले अन इनहिबिटरी रोल इन ह्युमन अग्रेशन. आता assertion reasons to answer such type of particular question, one basic point is we should be good in reading basic books. So Morgan and King, Feldman किंवा सिकारॅली वगैरे जे आहे असे बेसिक बुक्स. का बरे बेसिक बुक्स, कारण जेव्हा अशा क्वेश्चन्स वरती आपण डीप स्टडी करतो, इमिजिएटली वी कॅन प्रिपेअर द नोट्स लाईक दिस. न्यूरोट्रान्समीटर फंक्शन्स, अगेन इट मे टेक सम टाइम. तुमचा एक दिवस कदाचित अशा नोट्स काढण्यामध्ये जाईल, पण वन फॉर ऑल, एकदा झालं की ते कायमचं काम झालं. मग म्हणून मन लावून होलिस्टिकली जर आपण असा स्टडी केला, प्रत्येक युनिटचा, अर्थात फक्त ॲबनॉर्मलचाच असं नाही, प्रत्येक युनिटचा असा डिटेल स्टडी जर केला, कम वॉट मे,
एक कुठलाही प्रश्न कसाही फिरवून फारवून त्यांनी विचारावा, आपण नक्की उत्तर देऊ शकतो त्याचं. ऍसिटिकोलिनचं काय फंक्शन आहे, मग नॉरएपिनेफ्राइन, एपिनेफ्राइन, डोपामाइन, सेरोटोनिन, ग्लुटामेट, गाबा. ऑटोमॅटिकली सिलेबस मधला शेवटचा जो पॉइंट आहे, सो दॅट इज कॉजेस. एका मिनिट नंतर हे एंड होईल, आपण नंतर मग पुन्हा रिजॉईन करूया मीटिंग. ओके, आणि मग नंतर पुढचे पॉइंट्स आहेत पुढे. फॉलो होत आहे सगळ्यांना? येस सर. ओके ओके ओके, येस, थँक्यू.